बुलेटिनमध्ये सुरुवातीला महत्त्वाची बातमी डोंबिवलीतून डोंबिवली रुग्णालय मारहाण प्रकरणासंदर्भातली महत्त्वाची बातमी। आरोपी रमेश म्हात्रेला थोड्याच वेळात व्हीसीद्वारे कोर्टात हजर केलं जाणार आहे। पोलिसांचं पथक ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल झालेलं आहे, मात्र अनफिट असल्याची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली आहे। रमेश म्हात्रेला कालच अटक करण्यात आलेली आहे। डोंबिवलीतील रुग्णालय मारहाण प्रकरणी त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्याला ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं। आता थोड्याच वेळात व्हीसीद्वारे त्याला कोर्टात हजर केलं जाईल। पोलिसांचं पथक ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल झालेलं आहे। त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई ही केली जाईलच आणि कायदेशीर कारवाई करताना कुठेतरी आमच्या पक्षाचे आहेत म्हणून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होईल असं अजिबात होणार नाही। त्यांच्यावरती कायदेशीररित्या कडक कारवाई ही केली जाईल। संघटनात्मक कारवाई सुद्धा बाकी होती, कारवाई शिंदे साहेबांनी त्यांना पक्षात तो निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब नक्कीच निर्णय घेतील। या बाबतीमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका नेहमीच आमच्या कार्यकर्त्यांना, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना साहेबांनी नेहमीच म्हटलेलं आहे की जनहिताचं काम झालं पाहिजे। अशा पद्धतीने जे निर्दोषी आहेत त्यांच्यावरती अशा पद्धतीने हात उगारणं आणि मारहाण करणं हे चुकीचं आहे, ते साहेब नक्कीच। याच संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमजद खान यांच्याकडून। अमजद, रमेश म्हात्रे अनफिट आहे असं डॉक्टरांनी सांगितलंय, म्हणजे नेमकं काय आणि कधीपर्यंत ही सुनावणी सुरू होणार आहे? रमेश म्हात्रे याला डोंबिवली रुग्णालयामधील डॉक्टर आणि नर्स कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी कालच अटक करण्यात आली। NDTV मराठीनं या बातमीचा पाठपुरावा केला होता। त्यानंतर रमेश म्हात्रेला अटक करण्यात आली। रमेश म्हात्रेला अटक केल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि आता कोर्टात काही वेळातच त्याला हजर केलं जाणार आहे। मात्र तो अनफिट असल्यामुळे VCद्वारे त्याला कोर्टात हजर केलं जाईल। ठाणे पोलिसांचं एक पथक ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल झालेलं आहे। रमेश म्हात्रेला अटक केली जात नव्हती, यावरून विरोधकांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती। अखेर रमेश म्हात्रेला अटक करण्यात आलेली आहे। त्याला आता थोड्याच वेळात VCद्वारे कोर्टात हजर केलं जाणार आहे। सध्या ठाणे पोलिसांचं पथक ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल झालेलं आहे। दरम्यान म्हात्रे अनफिट असल्याची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली आहे। या प्रकरणी रमेश म्हात्रेच्या 3 समर्थकांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। त्यांना कालच त्यांची सुनावणी झाली, त्यात त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आणि त्यानंतर रमेश म्हात्रेला अटक करण्यात आली। आता रमेश म्हात्रेला थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाईल, मात्र तो अनफिट असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणावर ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी काय म्हटले ते पाहूया। हॉस्पिटलला भेट देऊन आलो, डॉक्टर्सना भेटून आलो, नर्सना भेटून आलो। आमची भेट झाल्यानंतर रमेश म्हात्रेंना अटक तर झालेली आहे, पण त्यानंतर मला वाटतं अजूनही त्यांना हॉस्पिटलमध्येच ठेवलेलं आहे। आता ज्या गोष्टींवरनं तुम्हाला अटक झाली आहे त्याचाच तुम्ही आश्रय घेता, त्याचाच तुम्ही मागे लपायचा प्रयत्न करत आहात। पण मग नेमकं गृह खातं किती याच्यावर कीन आहे, किती याच्यावर दबाव टाकून याला आत टाकण्यासाठी दबाव टाकत आहे की इथे पण फेकनाथ बिंदेंचं फडणवीस साहेब ऐकणार आहेत, हे आता पुढच्या 1-2 दिवसात स्पष्ट होईल। डॉक्टर्स जे मागत आहेत, नर्सेस जे मागत आहेत ते न्याय मागतात, कडक कारवाई मागतात, शिक्षा मागत आहेत। माझं तर म्हणणं आहे की त्याची दिंड काढली पाहिजे आणि त्याचं नगरसेवक पद बरखास्त केलं पाहिजे। आदित्य ठाकरेंनी देखील रमेश म्हात्रेला रुग्णालयात अटक करण्यात आल्यानंतर टीका केलेली आहे। रमेश म्हात्रेला किती लपवणार असा सवाल त्यांनी केलेला आहे सरकारला। दरम्यान रमेश म्हात्रेला थोड्याच वेळात VCद्वारे कोर्टात हजर केलं जाणार आहे। डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये महिला कर्मचारी तसंच नर्स आणि डॉक्टरला मारहाण केल्यानंतर त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि काही वेळातच त्याला कोर्टात हजर केलं जाईल, मात्र VCद्वारे त्याला कोर्टात हजर केलं जाईल।